सर्वांना नमस्कार. आताच आपण गणेश स्तोत्र घेतलेलं आहे व गणेशाला वंदन केलेलं आहे. सर्वांना नमस्कार. त्याचबरोबर परम मॅडम आपल्यालाही नमस्कार. मराठे सर आपल्यालाही नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपण आज जे सगळे जमलेले आहात, विषय आजचा आहे लक्ष्मी पोटली. आता सध्या दिवाळीचे दिवस आहेत, तर त्याच्यामध्ये लक्ष्मी पूजनाचा हा जो काही मुहूर्त असतो त्याच्यामध्ये आवाज येत नाही. तुम्हाला प्रॉब्लेम असेल काहीतरी. माझा आवाज येतो बाकीच्या सगळ्यांना? मराठी सर तुम्हाला येतोय आवाज? हो येतोय हो, येतोय आवाज. येतोय येतोय. हो येतोय. कोणीतरी मेसेज सर केला आवाज. तर आवाज येत नाही. तर सध्या आता दिवाळीची आता सध्या दिवाळी जवळ आलेली आहे. तर त्यावेळेला आपण लक्ष्मी पूजनासारखे दिवस त्या ठिकाणी साजरे करत असतो. तर अशा प्रसंगी लक्ष्मी पोटली जी त्याच्यामध्ये काय लक्ष्मी पोटली लक्ष्मी पोटली की त्याच्यामध्ये काय अशी काय वस्तू असतात की त्या लक्ष्मीला त्या ठिकाणी आपल्याकडे आकृष्ट करतात. तर ती पोटली आपण देवपूजेमध्ये किंवा तिजोरीमध्ये जर आपण ते ठेवली तर त्याच्यापासून आपल्याला फायदा होत असतो. लक्ष्मी त्या ठिकाणी आकृष्ट आपल्याकडे होत असते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी लक्ष्मी हे तोडगा झालेला आहे, परंतु प्रयत्न तर आपल्याला करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण असं म्हणू की पोटली ठेवली आणि माझ्याकडे पैसे आले, तर असं काय होत नसतं. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परंतु एक प्रकारे थोडासा त्याच्यामध्ये आपल्याला ही मदत होते ह्या माध्यमातून. हा एक त्यासाठी असलेलं एक साधन आहे थोडंसं, जे आपल्या धर्मामध्ये काही सांगितलेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने हा थोडासा एक साधन आहे की त्याच्या मध्यस्थाची एक प्रकारे भूमिका हे जे काही वस्तू आहेत ते त्या ठिकाणी पार पडत असतात. त्या सगळ्या जवळजवळ 30-35 काहीतरी वस्तू त्याच्यामध्ये, तर त्या वस्तूंचा एक आपण समूह तयार करून एका पिशवीमध्ये त्याला पोटली म्हणतो आपण. त्याला आपण त्या ठिकाणी पोटली म्हणतो. तर त्या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी लक्ष्मी आकर्षणासाठी फायदेशीर ठरतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित केली जाते. तर त्या संदर्भातला आजचा आपला लेक्चर आहे. तर परब मॅडम त्याच्यामध्ये फार तज्ज्ञ आहेत. त्याच्यामध्ये परब मॅडम बरेचसे विषय घेतात, जसं लेखी विषय, हिलिंग आहे त्याच्यामध्ये, मध्ये एंजल कार्ड रिडिंग घेतात, एंजल थेरपी घेतात. असे बरेचसे त्याचे जे विषय आहेत, उपायांचे काही ते लेक्चर घेतात. तर हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांची पकड ही चांगली आहे. तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या आपल्याला काही या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. त्या स्वतःच्या पोटली बनवतात, त्याच्यामुळे त्या हवे तुम्हाला त्याला कोणाला हवे असेल तर त्या 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 ठिकाणी तुम्हाला ते उपलब्ध करून देतील. तर एकूण मला तुम्हाला सांगायचं असं आहे की ह्या क्षेत्रामध्ये त्या फार एकदम बऱ्यापैकी जाणकार आहेत. त्यांचा जो चांगल्यापैकी पकड आहे. ज्योतिषशास्त्र आहेच, परंतु ह्या जे आध्यात्मिक शास्त्र आहे याच्यावर सुद्धा त्यांची चांगली पकड आहे. आणि त्यांच्याकडून जर आपल्याला हा काय मार्गदर्शन मिळणार असेल तर तो आपल्या सगळ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि परम मॅडम मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू मुकेश सर. सगळ्यांचं स्वागत आहे लक्ष्मी पोटलीच्या कार्यक्रमामध्ये. आणि मुकेश सर तुमचे खूप खूप आभार. तसे देवारे सरांचे पण आभार आहेत की देवारे सरांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं. तर आजचा हा स्पेशल लक्ष्मी पोटली, कारण बघा आता नवरात्र झालंय आणि आता आपण एका शक्तीची उपासना केली. सगळ्यांनी शक्तीची उपासना केलेली आहे आणि प्रत्येकाला शक्ती ही हवी असते. तर जी आता आपण नवरात्रीमध्ये जी उपासना केलेली आहे ना, ही थोडी तामसिक म्हणा किंवा रक्षणासाठी आपण आपल्या स्वतःच्या किंवा इतरांच्या, ज्या देवीने आपल्याला आपली मदत केली किंवा आपलं रक्षण केले, अशा देवीची आपण उपासना केलेली होती. पण आता आपल्याला काय करायचंय की आता जे म्हणजे आपले एक सण बघा कसे येतात. गणपती झाला, गणपतीचं पूजन झालं, म्हणतो ना की आपण आपल्या प्रत्येक पूजेमध्ये गणपतीचं पहिलं हे करतो, पूजा करतो किंवा गणपतीला पहिला मान असतो पूजेचा. गणपती पूजन झालं त्याच्यानंतर पितृंसाठी आपण काही ना काहीतरी केलंय. म्हणजे जो पितृपक्ष गेला त्याच्यामध्ये आपण पितृंसाठी काही उपासना केल्या किंवा पितरांसाठी काहीतरी गोष्टी केल्या. त्यानंतर मग आता आली नवरात्र. नवरात्रीमध्ये आपण शक्तीची उपासना केली जी आपल्याला गरजेची आहे. म्हणजे आपण जो हिंदू धर्म आहे तर हिंदू धर्मानुसार आपण बघा कसं एका एका गोष्टीची आपण कशी उपासना करत असतो. आता जो सण येणार आहे तो आहे दिवाळी. दिवाळीमध्ये काय असतं तर लक्ष्मी पूजन असतं आणि
प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरात आपल्याकडे सदैव लक्ष्मी असायला पाहिजे, लक्ष्मीचे वास्तव्य असायला पाहिजे. बघा, लक्ष्मीचं वास्तव्य तर एक मिनिट, लक्ष्मीचं वास्तव्य तर सगळ्यांच्याच घरी असतं. बघा, कुठलीही देवी आहे, कुठलंही दैवत आहे, त्याला अशा काही गोष्टी नसतात की मी ह्याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ, असं काही नसतं. ती प्रत्येकाच्या घरी जात असते, प्रत्येकाच्या घरी त्याचं वास्तव्य असतं. पण गंमत अशी असते की ही लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही. बरेच जणांकडे हे असतं. मला खूप जण लोक विचारतात की मॅडम, आमच्याकडे लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही, किंवा आम्हाला स्थिर राहण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तर मुळातच बघा, लक्ष्मीचं आपण थोडासा एक हे बघूया की लक्ष्मीचा जन्म किंवा लक्ष्मी कुठून प्रगट झाली. तर जेव्हा दानवांचं आणि देवांचं समुद्र मंथनाचा जेव्हा जो हे होता, भाग होता, त्या समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रगट झालेली आहे. आणि त्या समुद्र मंथनातून प्रगट झाली त्यावेळेला त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी आल्या, जसं की कल्पवृक्ष आहे, नंतर ऐरावत आहे, पांढरं हत्ती आहे जे ऐरावत मानलं जातं, इंद्राचं. असं म्हणजे खूप अनेक गोष्टी, नवरत्न त्याच्यातून मिळाली आपल्याला. मीठ, जे आपण जेवणामध्ये वापरतो, मीठ बघा, जर एक मीठ नसेल आपल्या जेवणामध्ये तर आपलं पूर्ण जेवण तुम्ही कितीही त्याच्यामध्ये काही घाला तर ते काय बेचवच असतं. तर मिठासारख्या गोष्टी सुद्धा जी आहे गोष्ट ती सुद्धा आपल्याला समुद्र मंथनातूनच मिळालेली आहे. त्याचप्रमाणे समुद्र मंथनातून लक्ष्मीही प्रगट झालेली आहे. अर्थात लक्ष्मीचं वास्तव्य किंवा लक्ष्मीचं घर हे कुठे आहे तर समुद्रामध्ये. असं म्हटलं जातं की समुद्रामध्ये, क्षीरसागरामध्ये किंवा समुद्रामध्ये जे कमळ वन आहे, कमळाचं जे वन आहे, त्या वनामधून लक्ष्मीचा जन्म झालेला आहे. आणि अर्थातच प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेरची कुठलीही गोष्ट असू दे, साधा एक दगड का असेना, तर त्या स्त्रीला आपल्या माहेरची प्रत्येक वस्तू प्रिय असते. तशीच लक्ष्मीला सुद्धा अशाच तिच्या ज्या काही माहेरच्या गोष्टी आहेत ह्या प्रिय आहेत. त्यामुळे जिथं ह्या वस्तू असतील तिथं ती लक्ष्मी स्थिर राहते. आपण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी किंवा आपल्याकडे लक्ष्मी येण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. म्हणजे मीच माझ्या तंत्रमंत्र हे जी काही माझी हे आहे, शाळा आहे, कार्यशाळा, त्याच्यामध्ये सुद्धा मी बरेच उपाय सांगितलेले, किंवा इतरही काही गोष्टी. आता आमचं मेष ते मीन लग्न कुंडलीवरून आपण कशी उपासना सांगायची, आपलं इष्टदैवत कसं काढायचं, हे पण मी आता, आमचा आता तो क्लास चालू आहे, तर ते मी सांगते. त्याचप्रमाणे जेव्हा लक्ष्मी आपल्याकडे यायला पाहिजे किंवा आपल्याकडे स्थिर राहायला पाहिजे, याच्यासाठी आपण बरेच उपासना करत असतो, बऱ्याच छोटे छोटे उपाय करत असतो. त्यातलाच हा एक उपाय आहे लक्ष्मी पोटली. जेव्हा ही लक्ष्मी पोटली आपल्याकडे आपण ठेवतो, ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो किंवा अजून आपल्या कुठे तुमचं बिझनेस ची जागा असेल, ऑफिस असेल, तिथे आपण ठेवतो. तर तिथे काय होतं की लक्ष्मी आपली, तुमच्याकडे येणारा जो पैसा आहे तो स्थिर राहतो. आजकाल कसे पैसा भरपूर लोक कमवतात. इथे पैसा कमवणारी घरातली 4-5 लोक असतात, पण घरात पैसा टिकत नाही. असं प्रत्येकाचं म्हणणं असतं की आमच्याकडे पैसा येतो पण टिकत नाही. तर ही लक्ष्मी स्थिर करण्यासाठी हा उपाय आहे लक्ष्मी पोटलीचा. आणि ह्याच्यामध्ये जसं 27 नक्षत्र आहेत. त्या पान मंदिराच्या समोर आहे. सगळ्यांनी आपापले स्पीकर बंद करून ठेवा, थोडं मध्ये ना डिस्टर्ब होतं, मग एक लिंक हे होते. स्पीकर बंद करा प्लीज. हा, तर काय होतं की लक्ष्मी जेव्हा आपल्याकडे येते ती स्थिर राहण्यासाठी आपण हा उपाय करणार. बघा, 27 नक्षत्र. मॅडम तुमचा 1 मिनिट मी बंद करते. आहे याच्यामध्ये सुद्धा 27 मॅडम, वस्तू असणार आहे. आणि बरं ह्या मॅडम, ज्या वस्तू आहेत. बरं मॅडम, मी हा, सगळ्यांना बोला. ऑलम्यूट करतो, तुम्ही फक्त तुम्हाला अनम्यूट करून घ्या तुम्ही स्वतःला. ओके, ठीक आहे, ठीक आहे. हा, अनम्यूटच आहे. ओके. आणि ह्या ज्या आपल्या वस्तू आहेत, ह्या वस्तू आपण एका पोटलीमध्ये पॅक करतो आणि ती पोटली सिद्ध केली जाते. म्हणजे असंच नाही, कुठलीही जेव्हा तुम्ही वस्तू तुमच्या वापरात आणणार आहात, कुठल्याही कामासाठी म्हणा, कुठल्याही गोष्टीसाठी म्हणा, जेव्हा तुम्ही ती तुमच्या उपयोगात आणणार आहात तेव्हा ती सिद्ध करणं पहिलं गरजेचं असतं.
तुम्ही साधा आता तुम्ही सगळे इथे वास्तू कन्सल्टंट आहात किंवा ज्योतिषशास्त्री आहात, जे पण कोण आहात, तर तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या जातकाला देता तेव्हा तुम्ही अशीच उचलून देण्यापेक्षा ना, ती तुम्हाला जी काही पद्धत येते सिद्ध करायची, त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही सिद्ध करून देता ना, तेव्हा त्याचा जो रिझल्ट असतो हा 100 पटीने जास्त असतो. म्हणजे तुम्ही एखादा स्टोन दिला, एखादा खडा दिला, एखादी खड्याची अंगठी दिली, ती सुद्धा तुम्ही जेव्हा तुमच्या जातकाला देता तेव्हा अशी न देताना त्यांनाही काही एक प्रोसेस सांगायची असते आणि आपणही काही एक प्रोसेस करायची असते. त्याच्यामुळे काय होतं की ते जी काही तुम्ही वस्तू देता ती सिद्ध होते. बरं, तसं ह्या 27 ज्या वस्तू आपण या पोटलीमध्ये टाकतो तेव्हा ती एक पूजा असते, एक सिद्ध करून तुमच्यापर्यंत ती पोटली दिली जाते आणि मग तुम्ही त्याची कशी पूजा करायची किंवा ती तुम्ही कशी वापरायची ह्याची पण आम्ही एक कार्यशाळा घेतो. ती दिवाळीच्या जेव्हा म्हणजे आता दिवाळीला आपण ज्या पोटली ठेवणार आहोत, लक्ष्मी पूजनला वगैरे जेव्हा आपण पूजा करणार आहोत, तर त्याच्या अगोदर एक कार्यशाळा होते आणि मग त्या कार्यशाळेत आपण तुम्हाला सांगतो की तुम्ही ही जी काही पोटली तुम्ही बनवणार असाल किंवा आम्ही तुम्हाला विकत पण देतो, सिद्ध वगैरे सगळं करून मिळालेली असते, तर मग ती तुम्ही कशी ठेवायची हे आम्ही तुम्हाला सांगतो. तर ह्या 27 वस्तू आहेत आणि ह्या 27 वस्तू सगळ्या समुद्रात मिळणाऱ्या आहेत आणि ह्या छोट्या छोट्या तुम्ही म्हणाल अरे ही काय वस्तू आहे, ही ह्यानी काय लक्ष्मी प्रसन्न होणार आहे का किंवा काय, पण आतापर्यंत म्हणजे मी या आता क्षेत्रामध्ये जेव्हा जसं काम करते किंवा ज्या ज्या लोकांना मी ह्या वस्तू दिलेल्या आहेत त्यांचे खूप चांगले रिझल्ट आहेत. काही काही लोक आपल्या ग्रुपमध्ये पण असतील ज्यांनी आधी पण पोटली घेतली असेल किंवा आधी पण त्यांचे पण खूप चांगले रिझल्ट आहेत. काही लोक आपल्याला रिझल्ट सांगतात, काही लोक सांगत नाही, पण खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आहेत आणि माझ्याकडे मला लोकांनी सांगितले की मॅडम ही आम्ही वस्तू आमच्या तिजोरीत म्हणा किंवा आमच्या जिथे बिझनेस हे आहे ऑफिस आहे किंवा काय तिथं ठेवल्यावर आमच्या याच्यामध्ये संपत्तीमध्ये किंवा आमच्या कामांमध्ये खूप प्रकारे फरक पडलेला आहे, चांगले रिझल्ट आहेत. तर ही जी पोटली आहे त्याच्यामध्ये 27 वस्तू येतात आणि त्या वस्तू काय काय असतात तर जरा मुकेश सर तुम्ही दाखवा थोडं, आपण 2-4 वस्तू आहे तुमच्याकडे त्या दाखवा, आपण पुढे बोलूया मग. थोडं वरती घ्या. बरं, हे वेलदोडे आहेत बघा. आपण ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, असू दे राहू दे, असू दे राहू दे मुकेश सर. ह्याला समुद्री फेस म्हटला जातो. समुद्राच्या ठिकाणी बरीच लोक राहत असतील तर त्यांना ही माहीत पण असेल आणि नसेल माहीत तरी याला समुद्री फेस किंवा समुद्री साय अशा ह्या गोष्टीने ही गोष्ट बोलली जाते. आणि इथे काय असतं की ही जी वस्तू आहे ही समुद्रात मिळणारी आहे आणि ही माशांचं जे काही औषध असतात त्याच्यापासून ही बनलेली आहे. ही पण समुद्रातच मिळते, समुद्राच्या काठाशी मिळते, समुद्राच्या तळाशी मिळते आणि ही वस्तू त्या समुद्री साय आहे, ही समुद्री साय त्या पोटलीमध्ये वापरली जाते. त्याच्यानंतर दुसरं नेक्स्ट वेलदोडे. बघा प्रत्येकाच्या घरामध्ये वेलदोडे आहेत. तर हे जे वेलदोडे आहे किंवा वेलची, ही वेलची जी आहे ना, ही वेलची सुद्धा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप चांगल्या प्रकार त्याचा फायदा होतो आणि ही लक्ष्मी पोटलीमध्ये वेलची ही आपण वापरली जाते. हे काही हे असतात म्हणजे किती संकेत घ्यायचे ते आपण आज सांगणार आहोत. त्याच्यानंतर लवंग आहे, प्रत्येकाला माहित असेल की लवंग प्रत्येकाच्या घरात असतं. लवंग सुद्धा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आहे किंवा लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सुद्धा आपण लवंग वापरतो आणि हे लवंग प्रत्येकाच्या घरात असतं. मोती स्फटिक, हे मोती आणि मोती सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की मोती सुद्धा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. मोती सुद्धा समुद्रामध्ये मिळतात आणि हा स्फटिक आहे, हा स्फटिकचा स्टोन आहे. म्हणजे जे स्फटिक हा तुम्हाला एक रत्नच आहे. स्फटिकचं हे सुद्धा आपण लक्ष्मी पोटलीमध्ये वापरलं जातं आणि त्याच्यानंतरच
रुद्राक्ष आहे बघा, हा पंचमुखी रुद्राक्ष आहे. हा पंचमुखी रुद्राक्ष स्पेशली पंचमुखीच वापरला जातो लक्ष्मी पोटलीमध्ये. हा रुद्राक्ष सुद्धा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी किंवा स्थिर करण्यासाठी हा आपण रुद्राक्षही वापरतो. शिंपले आहेत, शिंपले सुद्धा समुद्रामध्ये मिळतात आणि हे शिंपले सुद्धा आपण लक्ष्मी पोटलीमध्ये लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी वापरली जातात. भीमसेनी कापूर, भीमसेनी कापूर सगळ्यांनाच माहिती आहे की कापूर हा खूप चांगला असतो आणि कापुराचं जे काही आपण वापर केला तर आपल्या घराचं शुद्धीकरण होतं. तर त्याप्रमाणे सुद्धा आपण ह्या पोटलीमध्ये सुद्धा हा भीमसेनी कापूर वापरतो. हे यंत्र आहे, हे श्रीयंत्र आहे आणि हे जे श्रीयंत्र आहे सगळ्यांना माहित असेल की श्रीयंत्राची आपण पूजा करावी. हे श्रीयंत्र सुद्धा आपल्या पोटलीमध्ये येतं आणि असंही तुम्ही जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्राची पूजा, आता श्रीयंत्र हे तांब्यामध्ये आहे, काही ठिकाणी 3D मध्ये म्हणजे जे मेरू पृष्ठ यंत्र म्हटलं जातं त्याला, तेही आजकाल प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असतं. तर श्रीयंत्र सुद्धा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी म्हणा किंवा लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये वापर करतो याचा. याची स्थापना केली जाते. हा बेहरडा आहे आणि हरडा आहे. ही बघा, हे निसर्गात मिळणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या निसर्गात मिळणाऱ्या गोष्टींनी सुद्धा लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि हे सुद्धा आपण पोटलीमध्ये वापरले जातात. त्या गोमती चक्र तर सगळ्यांनाच माहिती आहे की गोमती चक्र खूपच प्रभावी असतं आणि हे गोमती चक्र नदीमध्ये किंवा नदीमध्येच मिळतात. समुद्रामध्ये म्हणण्यापेक्षा हे गोमती चक्र नदीच्या पाण्यामध्ये जास्त मिळतात आणि हे गोमती चक्र लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप चांगलं काम करतं. हे केशर आहे. ओके सर, वरती घ्या. केशर आहे, केशर आहे आणि हे केशर सगळ्यांना माहित आहे की केशर आपण म्हणजे किती मौल्यवान आहे केशर आणि हे केशर सुद्धा तुम्ही तुमच्या लक्ष्मी पोटलीमध्ये वापरू शकता. हे कुबेर यंत्र आहे. सगळ्यांना माहित असेल की लक्ष्मी बरोबर कुबेराचंही पूजन आपल्या घरामध्ये केलं जातं. लक्ष्मी पूजनच्या दिवशी फक्त लक्ष्मीची पूजा नाही तर कुबेराची पूजा केली जाते. त्याचं कारण असं आहे की कुबेर ही देवता नाही, कुबेर हे यक्ष आहे आणि हे कुबेर आपल्या जी देवता आहेत ह्या देवतांचे अकाउंटंट आहेत. म्हणजे त्यांचा जो काही अकाउंटंट लेखाजोखा जो असतो काही त्याचं काम हे कुबेर करतात आणि ही कुबेर ही धन देवता म्हणून मानली जाते की कुबेर सगळ्या ह्याच्यावर कंट्रोल असतं त्यांचं. तर जेव्हा हे कुबेर यंत्र किंवा कुबेरची मूर्ती पण आपण स्थापित करतो आपल्या घरामध्ये तर हे कुबेर यंत्र आहे, हे सुद्धा आपण आपल्या पोटलीमध्ये वापरू शकतो. आणि कुबेर यंत्राने जेव्हा लक्ष्मी, कारण कुबेराची पूजा ही लक्ष्मी पूजनच्या दिवशी फक्त लक्ष्मीची नाही तर कुबेराचीही पूजा केली जाते आणि एकच तो दिवस असतो की ज्या दिवशी आपण कुबेराची पूजा करतो आणि हा कुबेर आपल्या धनाला व्यवस्थितपणे हँडल करण्याचा म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीने तुमचं धन वापरण्याचं जे काही स्किल असतं, जे काही तुमच्यामध्ये हे करण्याचं काम कुबेर यंत्र करतं किंवा कुबेर मूर्ती पण तुम्ही ठेवू शकता. पण कुबेर यंत्र असतं याच्यामध्ये लक्ष्मी पोटलीमध्ये. लघु नारळ आहे, हा लघु नारळ पण आपण लक्ष्मी पोटलीमध्ये वापरतो. असे 27 जी काही वस्तू आहेत आपल्या, अजून बऱ्याच काही वस्तू आहेत जसं की कवडी आहे, पिवळ्या कवड्या आहेत किंवा दुसरं असतं एक लाल कलरची कवडी असते तीही वापरली जाते. खूप म्हणजे खूपच अशा अनेक गोष्टी आहेत की जी आपण ह्याच्यामध्ये वापरतो. आता मगाशी मी तुम्हाला लघु नारळ दाखवलं. कमळगट्टे आहेत, कमळगट्टे पण आपण याच्यामध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर शतावरी आहे, शतावरी सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर बेलाची जी बेल असतो, बेलाचं जे फळ असतं किंवा त्याचा जो सुकलेला गर असतो
तोही वापरतो. जटामासी आहे किंवा काळी हळद. काळी हळदीचं तर खूप चांगले रिझल्ट आहे. काळी हळद आहे किंवा इंद्रजाल म्हणून एक येतं, तर इंद्रजालाचे काही हे वापरले जातात. गुलाल आहे, अभ्रक, जे अभ्रक असतो, पहिल्यांदा आपण अभ्रक लहानपणी इस्त्रीमध्ये वगैरे असायचा तर तो काढून वापरला जातो, तर तो अभ्रकही वापरला जातो. प्राजक्ताची फुलं आहेत, रेशमी लाल वस्त्र, असे अनेक 27 गोष्टी या पोटलीमध्ये वापरल्या जातात. आणि ही पोटली तुम्हाला सिद्ध करून आपण लक्ष्मीपूजन म्हणजे 4 मुहूर्त असतात, जेव्हा लक्ष्मी ह्या पृथ्वीवरचं लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि त्यावेळी ती प्रत्येकाच्या घरात जात असते. तर अशा 4 मुहूर्त कुठले कुठले आहेत, तर एक अक्षय तृतीया आहे. आता अक्षय तृतीया येईल, आता गेली अक्षय तृतीया, आता येईल नंतर मे महिन्यामध्ये किंवा मे एप्रिल मध्ये अक्षय तृतीया असते. त्याच्यानंतर आहे की कोजागिरी पौर्णिमा. आता कोजागिरी पौर्णिमा उद्याच आहे. कोजागिरी पौर्णिमेला आपण लक्ष्मीची स्थापना करतो, लक्ष्मी पोटलीची स्थापना करतो. त्याच्यानंतर जी दिवाळी येते आपली, त्या दिवाळीच्या दिवशी जे लक्ष्मी पूजन असतं, त्या लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपण लक्ष्मीची स्थापना करतो किंवा पोटलीची स्थापना करतो. आणि एक चौथा मुहूर्त आहे, तो आहे देव दिवाळी. देव दिवाळीला सुद्धा आपण लक्ष्मी पोटलीची आपल्या घरामध्ये विधिवत स्थापना करतो. म्हणजे असं पण नाही, विधिवत स्थापना करतो. आणि ह्या दिवशी आपण या पोटलीचं जर स्थापना आपल्या प्रत्येकाच्या घरात आपण केली किंवा आपले नातेवाईक आहेत, आता तुम्ही दिवाळीला प्रत्येकाला काही ना काहीतरी आपण गिफ्ट देतो, आपल्या बहिणींना देतो, भाऊबीज असते तेव्हा देतो. तर ही जी लक्ष्मी पोटली आहे ना, ही खूप उपयुक्त आहे किंवा प्रत्येकाला खूप चांगल्या गोष्टी देणार आहे. तर तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह मध्ये सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही देऊ शकता की बाबा ही तुम्ही वापरा, वापरून बघा तुम्हाला काय रिझल्ट येतो. तर अशा प्रकारे ही जी पोटली आहे ही आपण तयार करून देतो किंवा तुम्ही स्वतःही जे आता काही आपण वस्तू सांगितल्यात तर ती स्वतःही तुम्ही ती बनवून देऊ शकता. बघा 1 मिनिट राहिलंय, मला वाटतं परत हा आपल्याला हा रिजॉईन हा करावं लागेल. 1 मिनिट ठीक राहिलेलं आहे. 1 मिनिटानंतर जॉईन करा सगळ्यांनी, 1 मिनिटानंतर. तर अशा पद्धतीने आपण ही लक्ष्मी पोटली बनवतो. लक्ष्मी पोटली तुम्हाला बनवून मिळेल. जर कोणाला तयार पाहिजे असेल, घ्यायची असेल, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मला करा, मुकेश सरांना करा, कॉन्टॅक्ट करा. तुमच्या बाय पोस्ट तुमच्या घरी पोटली येईल. त्याच्यानंतर आपण ही जी पोटली आहे ही पोटली कशी आपण स्थापन करायची किंवा तिची कशी पूजा करायची, कशा पद्धतीने आपण ती आपल्या घरामध्ये ठेवायची, कुठे ठेवायची, हे सगळी डिटेल्स मध्ये आपण जेव्हा एक क्लास घेणार आहोत नेक्स्ट, म्हणजे जेव्हा तुम्ही पोटली तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता तुम्ही बुक केलं तर तुम्हाला दिवाळीच्या अगोदर पोटली भेटेल आणि त्याच्यानंतर मग ती पोटली कशी ठेवायची वगैरे त्याचा जो क्लास आहे तो आपण दिवाळीच्या अगोदर घेणार आहोत. लक्ष हा आता लागली घ्या. तर अशा काही वस्तू ज्या मगाशी मी सांगितल्या, जटामासी आहे, रक्तचंदन पण वापरलं जातं. रक्तचंदन असतं लाल किंवा नागकेशर आहे, सागर गोटे आहे, आवळा आहे, सुपारी आहे, वेलदोडे मगाशीच आपण दाखवलं, केळीचं मूळ पण वापरलं जातं, जायफळ, तुळस, अशा अनेक वस्तू या आपण या पोटलीमध्ये वापरलं जाते. शुक्राचं प्रतीक म्हणून एक गुलाबी रंगाचं रत्न पण येतं आणि हे रत्न शुक्राचं प्रतीक आहे. आणि शुक्र माहितीये की आपल्याला आपल्या लक्झरी लाईफचा किंवा आपल्याकडे जे काही चांगल्या चांगल्या वस्तू येणं किंवा काय त्याचं सुद्धा आणि संपत्तीचं सुद्धा शुक्र हा हे असल्यामुळे शुक्राचं जे गुलाबी रंगाचं रत्न आहे हे सुद्धा त्या पोटलीमध्ये वापरलं जातं. अशा 27 वस्तू जवळ करून एका ठिकाणी करून ह्या पोटली बनवली जाते. ती पर्टिक्युलर एखाद्या दिवशी ती सिद्ध केली जाते आणि ती पोटली, कारण ह्या वस्तू आहेत ना ह्या आपण कुठून कुठून आणलेल्या असतात शोधून, त्यामुळे ती प्रत्येक वस्तू व्यवस्थित शुद्ध करून, लाल गुंज आहेत, पांढऱ्या गुंज आहेत, काळ्या गुंज आहेत, अशा ह्या सिद्ध करून आपण मग ती पोटली बनवली जाते आणि ती पोटली बनवून तुमच्यापर्यंत ती पाठवली जाते. आणि मग ती पोटली तुम्ही लक्ष्मी पूजनच्या दिवशी म्हणा किंवा कोजागिरीच्या दिवशी, उद्या कोजागिरी आहे, कोजागिरीच्या दिवशी म्हणा किंवा आपली देव दिवाळी असते, देव दिवाळीच्या दिवशी किंवा आपल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी ही आपण पोटली सिद्ध करून तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता.
बरं, पोटलीची प्राइस विचारले. पोटलीची प्राइस तुम्ही पर्सनल मेसेज करा, सगळ्यांना पाठवली जाईल काय पोटलीची प्राइस असेल ती. आणि म्हणजे सगळं कुरिअर चार्ज वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग करून तुमच्यापर्यंत हे केलं सांगितलं जाईल की किती चार्ज वगैरे असेल ते. आणि हे सगळं म्हणजे हे लाल वस्त्रामध्ये बांधून एक पोटली असते, एक पिशवी असते पोटलीची. त्या पोटलीमध्ये ती पॅक करून तुमच्यापर्यंत तुमचा डोंगर. तुमचा मोबाईल नंबर सेंड अनुप्रिया करा. मॅडम, तुम्ही मला पर्सनल मेसेज करा, मी सांगेन तुम्हाला. तुमचा ठीक. मोबाईल नंबर सेंड करा इथे सगळ्यांना डिस्प्ले करा. माझा मोबाईल नंबर आता मी ह्याच्यामध्ये टाकू का की तुम्हाला सांगू? सर लिहून घ्या तुम्ही. चॅट बॉक्स मध्ये लिहा. चॅट बॉक्स मध्ये लिहिते. ओके. हम्म. तर मला कॉन्टॅक्ट करा. पोटलीची किंमत किंवा काय कसं काय आहे ते मी तुम्हाला सांगेन. काय करायचं आहे ते, पोटली वगैरे सिद्ध कशी करायची ते सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. आणि अशा पद्धतीने आपण ही पोटली बनवून आपण ती पोटली आपल्या मंदिरात म्हणा, काही लोक मंदिरात पण ठेवतात, देवाऱ्यात पण ठेवतात, काही लोक आपल्या याच्यामध्ये तिजोरीमध्ये ठेवतात, काही लोक रेग्युलर पण वापरणारी आहेत की त्यांच्या पर्समध्ये वगैरे पण असतात. तुमचा कारण नंबर आजकाल सांगा मॅडम, एकदा तोंडाने पण सांगा. नंबर तुमचा काय नंबर सांगा तुम्ही एकदा. 7039 50 1755. 7039 50 1755 हा माझा नंबर आहे. कोणाला पोटलीची प्राइस हवी का पाहिजे असेल, कोणाला पोटली पाहिजे असेल, ते सगळं डिटेल्स मला फोन करा. व्हॉट्सअप नंबर आहे माझ्यावर, मला मेसेज केला तरी चालेल, मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. आणि पोटलीचे खूप अप्रतिम रिझल्ट आहेत, म्हणजे खूप छान छान रिझल्ट आहेत या पोटलीचे. कारण मीच आता स्वतः माहितीये का, मीच आता जवळजवळ 3-4 वर्ष मी स्वतः वापरते किंवा माझ्या रिलेटिव्ह मध्ये पण मी दिलेले आहेत, तर त्यांना सुद्धा खूप चांगले चांगले रिझल्ट आहेत. इवन माझ्या क्लायंट्स किंवा आता त्या ग्रुपवर काही लोक जुनी आहेत, त्या लोकांना पण माहित आहेत की त्याचे रिझल्ट खूप छान आहेत पोटलीचे. तर तुम्ही ही पोटली तुम्ही घेऊ शकता. तुम्ही मला फोन करा आणि मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देईन. मग परत आपण एकदा पोटलीचा क्लास घेणार आहोत की ही पोटली जेव्हा आपल्याकडे येणार तेव्हा आपण ती कशी तुम्ही स्वतः त्याची कशी पूजा करायची किंवा इतर दिवशी नुसती एकदा ठेवली म्हणून नाही, तर आता वर्षभर तुम्ही त्याची कशी जपणूक करायची किंवा तिला तुम्ही कसं परत सिद्ध करायचं, परत पूजा करायची, हे पण मी तुम्हाला सांगेन. कुठल्या दिवशी काय काय करायचं तेही मी तुम्हाला सांगेन. किंवा इतर बाकीच्या पण काही गोष्टी असतात त्या पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये क्लासमध्ये सांगेन की काय काय करायचं आहे ते. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हा प्रश्न घ्या, आता प्रश्न घ्या. कोणाचे काय प्रश्न असतील तर बोला, विचारा प्रश्न. काही कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. मॅडम मी विचारू हा एकाने विचारा, फक्त विचारा. ज्या वस्तू ठेवलेल्या असतात यातल्या जर काही पेरिशेबल असतील तर किती दिवसांनी चेंज करावे लागतात? मुळात ज्या ह्या वस्तू असतात ना, ह्या कधी खराब होणाऱ्या नसतात, पण बाय चान्स कधी अशी बुरशी वगैरे आली तर तुम्ही ते चेंज करू शकता, कधीही चेंज करू शकता. त्याला काही पर्टिक्युलर असं हे नाही, पण असा एखादा दिवस चांगला तुम्ही बघून, जसा शुक्रवार आहे किंवा मंगळवार आहे किंवा इतर दिवशी पण आपण पौर्णिमा असते, दर महिन्याला पौर्णिमा असते, तर दर महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही ती चेंज करू शकता. पण आतापर्यंत माझा अनुभव आहे की यातली एकही वस्तू तुमची खराब होत नाही. आणि पर्टिक्युलर कोणत्या दिशेला ठेवायची असं काही आहे का? पर्टिक्युलर म्हटल्यापेक्षा तुमची जी तिजोरी आहे ही प्रत्येकाची तिजोरी ही साऊथ वेस्ट किंवा वेस्ट मध्ये किंवा साऊथ मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे दक्षिण, नैऋत्य
आणि पश्चिम या 3 दिशेनं असणं गरजेचं आहे. त्याच्यातल्या त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैऋत्य. कारण नैऋत्य दिशेला तुमचं पृथ्वी तत्व येतं आणि पृथ्वी तत्वामध्ये जेव्हा आपल्या कुठल्याही वस्तू असतात त्या स्टेबल राहतात. म्हणजे तुमची जी संपत्ती आहे ही पण स्टेबल राहते. त्यामुळे तुमची जी तिजोरी आहे ही मुळात त्या साऊथ वेस्ट मध्ये किंवा नैऋत्य दिशेमध्ये असायला पाहिजे. जेव्हा ती नैऋत्य दिशेमध्ये असते तेव्हा ती पोटली पण त्या दिशेमध्ये जाते. किंवा मग कोणाला काही पर्याय नसेल तर तुम्ही उत्तर दिशा आहे, ईशान्य दिशा आहे, या दिशेमध्ये पण ठेवू शकता. दक्षिणेकडे तोंड असेल कपाटाचं तर चालू शकेल का? उत्तरेकडे कपाट आहे आणि दक्षिणेकडे तोंड आहे. शक्यतो कपाटाचं तोंड पॉझिटिव्ह दिशेमध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, पॉझिटिव्ह दिशेमध्ये म्हणजे एकतर उत्तरेकडे असायला पाहिजे आणि ईशान्य दिशेमध्ये असायला पाहिजे किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे. ओके. कारण तुमच्याकडे येणारी जी लक्ष्मी असते ती ही शुद्ध लक्ष्मी असते. त्यामुळे तुमच्याकडे ती पॉझिटिव्ह दिशेमध्ये जेवढी गोष्ट म्हणजे फेसिंग असेल तुमच्या तिजोरीचं, तुमच्या कपाटाचं, तर तुमच्याकडे जास्त प्रमाणात किंवा चांगल्या गोष्टी आकर्षिला जातात. ओके, थँक्यू. आहे प्रश्न अजून कोणाचा? प्रश्न अजून कोणाला विचारायचा आहे? हो सर. मॅडम आणखी तुम्ही तो लघु नारळ म्हटलात, पण नारळ खराब होईल ना? म्हणजे पाण्यातलं हे झालं तर सुकून जाईल ना? नाही होत खराब. नाही का? नाही, हा, तो ठीक आहे. ऑलरेडी पण सुकलेला नारळ असतो त्याच्यामुळे तो खराब होत. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. काही प्रश्न असतील तरी विचारा. तुम्हाला मॅडम कसं आहे बघा, आपण ज्या पोटलीमध्ये आता प्राजक्ताची मी फुलं सांगितली, तर प्राजक्ताची फुलं काही आपण वापरू शकत नाही, कारण प्राजक्ताची फुलं तशी मिळत पण नाही. त्यामुळे जर मिळाली तर तुम्ही वाळून वगैरे ठेवू शकता, पण ओली फुलं तुम्ही ठेवू शकत नाही. ओली फुलं ठेवली तर ती खराब होऊ शकतात. त्यामुळे ती फुलं आपण वापरत नाही. बरोबर. ओके. आहे प्रश्न कोणाचा अजून? ही दरवर्षी बदली करायची का? ज्या दिवशी आपण ठेवतो, ज्या मुहूर्तावरती ठेवतो त्या मुहूर्तावरती ती बदली करायची का? पोटली तुम्हाला चेंज करायची गरज नाही, फक्त ती रिचार्ज करायची. ओके. जर वाटले की बाबा एखादी वस्तू तुमची खराब वाटली तुम्हाला 1 वर्षानंतर, म्हणजे जर तुम्ही वर्षांनी असं नाही, दर पौर्णिमेला तुम्हाला त्याची पूजा करणं वगैरे हे मी सांगणारच आहे, कधी पूजा वगैरे करायची. पण त्या पिरियड मध्ये जर कधी वाटलं की बाबा ही वस्तू माझी खराब झाली, तर तुम्ही ती काढून नवीन टाकू शकता आणि परत ती तुम्हाला जशी पूजा सांगितली जाईल तशी पूजा करून तुम्ही परत ठेवू शकता. त्यामुळे पूर्ण पोटली काही तुम्ही चेंज हे काढून ठेवून परत दुसरी ठेवायची असे काही गरज नाही. आहे कोणाचा प्रश्न? वस्तू जी डिस्पोज ऑफ करायची त्यातली ती कुठे टाकायची? तुळशीच्या कुंडीत का काय? काय प्रश्न काय? मला ऐकायला नाही आलं नीट. खराब झालेली जी वस्तू असेल एखादी ती डिस्पोज ऑफ कशी करायची? विसर्जन करायची पाण्यामध्ये वगैरे. अच्छा, वाहत्या पाण्यात. हो, वाहत्या पाण्यात. नमस्कार. अजून कोणाला प्रश्न आहेत? काय प्रश्न असेल तर विचारा, मनात शंका ठेवू नका. मॅडम तुम्हाला त्याची उत्तरं देतील. माने मॅडम, काय प्रश्न आहे तुमचा? देवघरात किती दिवस ठेवायची मॅम ती पोटली आपल्याला? किती दिवस? देवघरात किती दिवस ठेवायची? म्हणजे लक्ष्मी पूजनानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी उचलून कपाटात टाकायची आहे का? हो 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 हो. लक्ष्मी पूजन झालं ना, दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा लक्ष्मी पूजनच्या वस्तू उचलता त्यावेळेला तुम्ही लगेच उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या. आणि ही लाल वस्तू लाल कपड्यांमध्ये बांधायची का पोटली? ऍक्च्युली कसं आहे ना, तुमच्याकडे येताना ना त्या पोटलीला एक पिशवी येतेच, ठीक आहे. जर ओके. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ती सगळ्या ज्या वस्तू असतात त्या लाल कपड्यामध्ये, लाल कपडा असतो त्याच्यामध्ये गुंडाळून
ती तुम्ही त्या हा. पिशवीमध्ये भरून ठेवलं तरी चालेल. आणि मॅडम तुमच्या इथल्या पोटलीची किंमत सांगितली नाही. तुमच्या इथल्या पोटलीची किंमत म्हटलं काय आहे ऑर्डर करायची असेल तर? पोटलीची किंमत मी सांगते, मला फोन करा तुम्ही. ओके मॅम, तुमचा नंबर दिलाय का लिंकवर? हो, नंबर मी तुम्हाला सांगते, लिहून घ्या. 7039. एक मिनिट मॅडम, एक मिनिट पेन घेऊ द्या मला. मगाशी दिलेला मी मला. नाही ठीक मॅडम, आहे, माझं परत 2 घ्या मिनिटं लिहून. मिस झालं ते. 70. हा, एक मिनिट, थोडस मिस झालं कारण लिंक माझी ओपन नव्हती होत पटकन. ओके. ज्यांना जे ग्रुपवर आहेत ना, तर माझा ग्रुपवर नंबर आहे. ज्यांना जे ग्रुपवर नाही आहेत त्यांच्यासाठी माझा नंबर घ्या. सांगा मॅडम. 70 39 39 50 50 1755. 1755. 7039501755. ओके, येस. ठीक आहे मॅम. मग मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते. मला 2 पाहिजे होत्या. ठीक आहे. ओके ओके ओके. आणि ही Thank you, रेकॉर्डिंग तुम्हाला सगळ्यांना युट्यूबवर ऐकायला मिळणार आहे. अभिषेक ॲस्ट्रोलॉजिकल अकॅडमी 2 म्हणजे 2 आकडा. हे जॉईन तुम्ही सर टाईप मला केलं. बोला. हा सर, मला ते लिंक जॉईन होत नाही माझी युट्यूबवर. मागचं सगळंच राहिलंय. तर आता काय, आता ही मी बघते उद्या होतीये का, नाहीतर मी मॅडम, कसं काय करायचं? हे फ्री मध्ये असणार आहे, त्यामुळे तुम्हाला कधी ते डायरेक्ट तुम्ही बघू शकता. ओके ओके. हा, युट्यूबवर मागचं कुठून, युट्यूबवर कसं बघायचं मॅम? काय टाकायचं युट्यूबवर? युट्यूबवर ही युट्यूबचं तुम्ही नाव लिहून घ्या. हा. अभिषेक ॲस्ट्रोलॉजिकल अकॅडमी. मागच्या बाजूला जोडून 2 आकडे लिहायचे. कांचन मॅडम, एक काम करा, तुम्ही मला फोन म्हणजे तुमचा फोन नंबर मला द्या. आमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करेन मी. म्हणजे तुम्हाला ओके, थँक्यू. तिथे सगळ्या गोष्टी आहेत ना, मिळतील. म्हणजे जसं की ओके मॅम, ओके, हे बिलकुल जे definitely. व्हिडिओज आहेत किंवा सगळं मिळून जाईल. ठीक आहे. ओके मॅम, ओके मॅम, थँक्यू मॅम. ठीक आहे. आहे अजून का? कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. तुम्ही मला पर्सनल फोन केला तरीही चालेल. ग्रुपमध्ये आहात त्याने ग्रुपवर विचारलं तरीही चालेल. नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला काही प्रश्न असेल तरी मला कधीही फोन करा. आणि ज्यांना काही पोटली वगैरे ऑर्डर करायची असेल त्यांनी मला सांगा. तुमच्या पोटल्या तुम्हाला घरपर्यंत मिळतील. आणि मॅडम, एकच रिक्वेस्ट होती. बोला. हा, मला ते मागचं आपलं मंत्र आणि वास्तूचं मी केलं होतं ना, तर कुठल्या ह्याच्यावर जाऊन बघायचं ते त्याचं पत्ता दे सांगा का, म्हणजे ऍक्टिव्ह सांगा का? हे कसं आता अभिषेक ॲस्ट्रोलॉजी अकॅडमी सांगितलं ना, ते कसं काय? कारण मला नाही ते मिळालं, त्यामुळे मला परत काही वाचताच आलं नाही ते. त्यांना ते फोन पण करा अभिषेक ॲस्ट्रोलॉजी मध्येच आहे. त्यांना तुम्ही मुकेश सर फोन सांगा. करा. परब मॅडमला फोन करा तुम्ही. बरं, ठीक आहे. फोन ओके. करा मला. ठीक आहे. चालेल, ठीक आहे. ओके, करते उद्या फोन करतो. या संदर्भात पोटलीबद्दल लक्ष्मी संदर्भात कोणती काही शंका असेल तर विचारा. ओके, नाही आता. ठीक आहे. शंका झालेल्या दिसतात मॅडम. आता तुम्हाला हो. काय बोलायचं असेल तर बोला. ओके ओके, ठीक आहे. तर कोणाला काही अजून प्रश्न असेल तर विचारू शकता. नाही तर मग काय, आपण पोटल्यांचं जेव्हा ह्याचं घेणार आहोत, कशी काय करायची, कशी पूजा करायची वगैरे, त्याच्यामध्ये मी अजूनही तुम्हाला काही डिटेल्स मध्ये अजून काही उपासना आहेत. पोटली बरोबर अजून काही उपासना तुम्हाला करायच्या असतील तर त्याही मी तुम्हाला तेव्हा सांगेन. कारण कसं असतं माहितीये का, नुसती लक्ष्मीला बोलून उपयोगच नसतो. नुसती लक्ष्मी कधी येत नाही आपल्याकडे. तर लक्ष्मी बरोबर अजून काही गोष्टींची उपासना असते. ती उपासना करणं फार गरजेचं असतं. आणि ती उपासना मी तुम्हाला तेव्हा सांगेन की अजून तुम्ही लक्ष्मी सोबत, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, तुमच्याकडे लक्ष्मी मोठ्या प्रमाणात येण्यासाठी, भरपूर लक्ष्मी येण्यासाठी तुम्ही अजूनही पोटली सोबत अजून काही उपासना आहेत त्या मी तुम्हाला सांगेन. त्यावेळेला म्हणजे तेव्हा सांगेन की जेव्हा आपण पोटलीचा क्लास घेणार आहोत तेव्हा कशी पूजा करायची किंवा काय करायची त्यावेळेला मी सांगेन. ठीक आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅडम. ठीक आहे. खूप थँक्यू. छान सांगितलं, आवडलं, खूप छान सांगितलं. तुमचं Thank you. क्लास नेहमी सगळे छान होतात आणि आवडतात पण, आणि छान कळतात पण. थँक्यू आभारी आहे. थँक्यू.
ठीक आहे, मग करायची का आपण एंड मीटिंग मुकेश सर? ओके. होय सर, होय मॅडम. ओके, चलो, थँक्यू सो मच. तुम्हाला पेंड करायला लागेल. हो हो. काय कोणाला शंका असेल, तुम्हाला ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल तर मेसेज करा. तशा पद्धतीने मॅडमला तुम्ही मेसेज हा, करा मला की मेसेज जॉईन करा त्या करा. ग्रुपवर कोणाला तुम्हाला ऍड ते व्हायचं ग्रुप असेल. जॉईन करून घेतील. तुम्हाला तिथे सगळी माहिती मिळेल. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. परत एकदा कोणाला नंबर हवा असेल तर नंबर शेअर करते, एकदा लिहून घ्या. ग्रुपमध्ये ऍड करायचं असेल ग्रुपमध्ये ऍड करेन. 7039 501755. ठीक आहे, आता मी मीटिंग एंड करते. ओके, चला, थँक्यू सो मच. थँक Yes, यू sir. मॅम. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. बाय बाय.